गुड मॉर्निंग। आजचा एकदम सुंदर वातावरण झालेलं आहे। सकाळी सकाळी एकदम छान। ही गावातली शासकीय आश्रमशाळा आहे। इथं आमचं पूर्वी गाव होतं, म्हणजे हे गावठाणचं एरिया पूर्वी गाव होतं। त्याच्यानंतर ते शिफ्ट झालं आहे दुसरीकडे। काहीतरी तिथं अडचण आली पूर्वीच्या काळी म्हणजे त्याला साधारण सांगतायत तिथे 300-400 वर्षापूर्वी तिथं प्रॉब्लेम काहीतरी झालेला की मुलं वगैरे जगत नव्हती, काहीतरी इश्यू होता त्या जागेचा। त्याच्यामुळं गाव आमचं शिफ्ट झालं। सावरचोळ गाव आमचं शिफ्ट, तुम्हाला ते गाव पण दाखवलं, शिफ्ट झालं समोरच्या बाजूला, त्या बाजूला शिफ्ट झालं। ते अशा पद्धतीनं नवीन मंदिर बांधलेलं आहे आपण, म्हणजे गावानेच बांधलेलं आहे। ते खोकल्याईचं मंदिर आहे। तर अशा पद्धतीने बऱ्यापैकी मंदिर आहेत। आपण त्याच्यासाठी वेगळं बोलूया। तर आपण विषय आजचा हा आहे, नेचरच आहे। पण सुरुवात आपण केली आहे शासकीय आश्रमशाळेपासून। आदिवासी समाजाचे आजूबाजूच्या 30-40-50 किलोमीटर लांबचे मुलं मुली शिकत आहेत। एकदम व्यवस्थापन छान आहे, एकदम छान व्यवस्थापन आहे आणि सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहे। तो मोठा एरिया आहे, कंस्ट्रक्शन पण चांगल्या लेवलला आहे। एकदम हॉस्टेल वगैरे आहे। समोरच्या बाजूला हे हॉस्टेल आहे, समोर या बाजूला हे हॉस्टेल आहे। मला वाटतं हे मुलींचं हॉस्टेल आहे। नको त्यांना डिस्टर्ब। समोरच्या बाजूला ते वर्ग वगैरे, क्लासची बिल्डिंग आहे। बाजूला तिकडं मुलांचं हॉस्टेल आहे। चला आपण विषय, छान सुंदर लोकेशन आहे, छान सुंदर असं लोकेशन आहे। आपण लोकेशन शिफ्ट करू। हे बघा, अशा पद्धतीनं पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे। कालपासून पावसाने ब्रेक दिला आहे। थोडासा ब्रेक दिलेला आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत। एकदम छान पाऊस, सुंदर वातावरण। हे सगळे गावातले सीन आहे, गावाच्या बाहेर अजून गेलेलो नाही आहे। सावरचोळ गाव संगमनेरपासून पश्चिमेला साधारणतः 24 किलोमीटर आहे। पर्यटक पण भेटलेले, त्यांना पण घेतलेलं। राहुरीचे पर्यटक होते, मुलं आलेले कॉलेजचे फिरायला। अशा पद्धतीनं आहे, एकदम सुंदर असं छान सीन आहे। आपण पॉईंटवरती घेऊया। हा समोरच्या बाजूचा पण छान असं। आज पक्षी वगैरे थोडेसे आहे, आवाज येतोय पक्ष्यांचा, पक्षी पण आहेत। सुंदर असं सीन आहे। हवा खूप आहे, आवाजाचा इश्यू होऊ शकतो, सहकार्य करा। ती शासकीय आश्रमशाळा त्याच्या पूर्वेच्या बाजूला आलो आहे। हे पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे, एकदम लांबपर्यंत फॉरेस्ट दिसतंय। एकदम छान असा सुंदर सीन आहे। हा ही पूर्वेची बाजू बघा। काल आपण, मला वाटतं इथून 2-2.5 किलोमीटर पूर्वेला होतो। 2-2.5 किलोमीटर पूर्वेला होतो। तिथून हा सीन, म्हणजे तिथून आपण हा विषय घेतो। अशा पद्धतीने एकदम सुंदर असं वातावरण आहे, छान सीन आहे, एकदम छान सीन आहे। हा सीन आपण एक दिवस नाईटला पण शूट करू। इथनं काय होतं आहे, संगमनेरचा जो पूर्वेचा जो एरिया आहे ना, एकदम छान सुंदर असं दिसतंय, एकदम सुंदर असं दिसतंय नाईटला पण। एकदम छान निसर्ग फुललेला आहे। खाली धरण आहे, ते जवळपास 50%च्या आसपास, 50% प्लस झालं असणार। ते 60-70% धरण आलेलं आहे। 1-2 दिवसात ते भरून जाईल, तेवढा पाऊस पण। अशा पद्धतीने हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण धरण दिसते। साधारणतः 60-70% कव्हर झालेलं आहे। पाणी पण भरपूर चालू आहे। तुम्हाला धबधबे वगैरे, हा इथं एक धबधबा, पाणी येताना दिसतंय बघा, फुल फ्लोमध्ये पाणी येतं वरच्या बाजूनं, पूर्ण पाणी। धबधबे वगैरे जर पाहिजे जर म्हटले तर अनलिमिटेड धबधबे तुम्हाला पाहायला भेटतील। अशा पद्धतीने त्या बाजूला, वरच्या बाजूला जर गेलं, या बाजूला पण साधारणतः 3-4 चांगल्या पद्धतीचे धबधबे आपण तिथं पोहोचलो पाहिजे। जंगल आहे, जंगलातून आपल्याला ते
जावं लागतं. अशा पद्धतीनं एकदम छान सुंदर विषय आहे, एकदम सुंदर विषय. समोर वीरभद्राचं मंदिर आहे, बिरोबा देवस्थान ट्रस्ट आहे, तिथं पण छान वातावरण आहे, झाडे वगैरे झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. तर आमच्या का पाणलोटचं काम बऱ्यापैकी झालं आहे, पण डोंगर वगैरे असल्यामुळं पाणी उन्हाळ्यात थोडासा विषय शॉर्टेज होतो, कारण की खडकाळ भाग आहे थोडा, त्याच्यामुळे पाणी थांबत नाही आहे, पाणी पुढं वाहून जातं. पाणलोटचं पण काम छान झालं आहे. धरणाखाली लगेच छोटे बंधारे, किटवेर वगैरे आपण म्हणतो, एकदम दियाला ते पाण्याला पाणी. आता खाली पण या धरणाच्या खाली पण एक दिसतंय का नाही थोडं मला नाही लक्षात येणार, पण असं दिसत असेल की त्या पद्धतीनं पूर्ण एकदम पाणी अडवलेलं आहे चांगल्या. पाणलोटचं पण काम छान झालेलं आहे, अशा पद्धतीनं आहे. मला आमच्या गावाची व्यवस्था दाखवतो. गावाची व्यवस्था म्हणजे कशा पद्धतीनं राहत आहेत पब्लिक. तर आमचं गाव जे आहे ना ते असं एकवटलेलं नाही आहे, वाड्या वस्त्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. तर जे गाव आहे तो सुरुवातीलाच मी दाखवलेलं, ते समोर दिसतंय ना वरती, ते गाव आहे सावरचोळ गाव, वरती डोंगरावर एकदम. आणि त्याच्यानंतरनं विषय असा झाला की बाबा प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या सोयीने राहते, बरोबर. आता हे धरण आहे, धरणापाशी पण एक लांब अशी वाडी आहे, साधारणतः तिथं एक 300-400 घरं असतील. त्याच्यानंतरनं थोडं पूर्वेला गेलं तिथं पण एक 200-300 घरं आहे. तिथून थोडं पूर्वेला गेलं तर तिथं पण 200-300 घरं आहेत, अशा पद्धतीने. आणि इकडच्या बाजूला पण असं 5 ते 6 वाड्या वस्त्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट झालं आहे. आणि बऱ्याचपैकी शेतकरी वर्ग मळ्यांमध्ये राहतो आहे. अशा पद्धतीची व्यवस्था आहे, ज्याच्या त्याच्या सोयीनं जे ते राहत आहे, अशा पद्धतीने. आणि हा जो डोंगर आहे याचं नाव आहे लग्न्या. नाव आहे, प्रत्येक डोंगराला नाव आहे माझ्या गावात, प्रत्येक डोंगराला नाव आहे. तर याचं नाव आहे लग्न्या. त्याचं रिझन होतं इथं लग्न, पूर्वीचे लोक म्हणतात की लग्न गायब झालेलं किंवा बुडालेलं किंवा काहीतरी ॲक्सिडेंट झाला पूर्वीच्या काळी, त्याच्यामुळे ह्या डोंगराला लागलं नाव पडते. तर याच्यावरती एवढं खडकाळ आहे डोंगर, माती कमी आहे, त्याच्यामुळे एवढं घनदाट विषय नाही आहे. पण हे जे पठार आहे की नाही 1-1.5 किलोमीटर लांब आहे, किती असंच जो आपण उभं आहे ना असंच 1-1.5 किलोमीटर लांब आहे. पुढं गेल्यावर थोडंसं घनदाट विषय, चांगल्यापैकी झाडं आहेत, तरी पण फॉरेस्टने किंवा यांनी जपलेला आहे हा विषय, झाडं जपलेले आहेत. म्हणजे खडकावरती झाडं करणं किंवा काय करणं एवढा सोपा विषय नाही आहे. तर अशा पद्धतीनं एकदम छान सुंदर विषय आहे, येऊ शकता. आज पर्यटक पण भेटलेले, राऊरीवरून आलेले बऱ्यापैकी. छान सुंदर सीन आहे. यूट्यूब चॅनल आपला पण झालेला आहे, पण त्याच्यावरती कंटेंट नाही आहे. यूट्यूब चॅनलचं नाव आहे लव्हिंग नेचर विथ NK, तिथं पण येऊ शकता. त्याच्यावरती 1-2 दिवसात काम आपण सुरू करणार आहे. अशा पद्धतीने थँक्यू. कालच्या व्हिडिओला पण चांगला रिस्पॉन्स मिळाला, व्ह्यूइंग टाईम पण चांगला आहे. अशाच पद्धतीने सहकार्य करत राहा. यूट्यूबवरती पण काम करूया. बऱ्याच लोकांना फेसबुक वगैरे नाही आहे, त्याच्यासाठी आपण केला आहे तो यूट्यूब चॅनल पण केलेला आहे, त्याच्यावरती काम सुरू करूया. चलो, थँक्यू, बाय, गुड डे.